आज या ठिकाणी मी स्वतः माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. ज्या काही जुन्या गोष्टी कळत नकळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार, दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काय होईल ते चांगलंच होईल. याच्या आधी तुम्ही सुद्धा एका गाड्यात गळे घातले होते दिल्लीला. तो आता भूतकाळ झाला. भविष्य काळामध्ये नवीन संकल्प आहे आमचा. या नवीन संकल्पावर आम्हीच टीका करू. वाघाला जखमी करून तुम्हाला काय मिळालं? नाही, जखमी असून आम्ही काही केलं नाही. त्या सर्व तुमच्या गोष्टी आहेत त्या आम्ही केलं नाही. दुपारी सभेला उपस्थित राहणारे सगळे हो, मी ते निमंत्रण देण्यासाठीच त्यांना इथं आलो. ते सभेला त्यांनी यावं आणि त्यांनी मान्य केलं. साहेब 100% राहील. याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यात कसा आहे? जिल्ह्यात राज्यात होईल. राज्यामध्ये चांगला मेसेज आहे. ते जिल्ह्याचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत. अद्याप तुमच्या पक्षाचे नेते इथेही काम नाही करायला लागले. 100% करतील, सर्व करतील.